नमस्कार, मी रेवती. उन्हाळा सुरू झाला की वाळवणाच्या पदार्थांची चाहूल लागते. सर्वांना आवडणारे पदार्थ असतात बटाटा पापड, वेफर्स आणि बरंच काही. चला तर आज आपण बटाटा पापड करूयात. त्यासाठी मी साधारण 1 किलो बटाटे घेतले. 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतले. बटाटे थोडे जास्त शिजवा म्हणजे त्यात ओलावा जास्त राहतो. मग एकीकडे एक ओलं कापड घेऊन त्यात साधारण पावशेर साबुदाणा 10 मिनिटे भिजवत ठेवला. नंतर हा साबुदाणा भाजायला घेतला. साबुदाणा कडकडीत गरम झाला की परत यात 2 ते 3 चमचे पाणी घातले. याने आपले पापड अजिबात चिरत नाही, अगदी छान होतात. माझ्या आईना यात तूप घालते, पण तूप घातलं तर कालांतराने याला वास येऊ शकतो, म्हणून आपण इथे पाणी घालूयात. चला तर साबुदाणा थंड झाल्यावर छान मिक्सरला बारीक करून घ्या व त्याच भांड्यात चवीप्रमाणे हिरवी मिरची, जिरे, मीठ घालून छान बारीक करून घ्या. नंतर हे सर्व पाण्याचा वापर न करता छान भिजवून घ्या. बटाटे जास्त शिजवल्याने त्याच ओल्याव्यामध्ये हे सर्व काही छान भिजतं. छान मिक्स झाल्यानंतर पापड तयार करून घ्या. बघा किती छान झालेत ना आपले पापड. चला तर तुम्ही पण हे पापड नक्की ट्राय करा आणि पापड करून झाले की मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. त्याचसोबत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टा पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला मात्र विसरू नका. बाय.